नमस्कार, आई आणि रोनित या चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. कालचा चिकन रस्सा थोडा उरला होता आणि मी तो फ्रीजमध्ये ठेवला होता. आज तोच उरलेला रस्सा वापरून मी बनवली आहे एकदम झणझणीत, स्वादिष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीची चिकन रस्सा बिर्याणी. उरलेलं जेवण वाया जाऊ नये म्हणून आणि त्यापासून काहीतरी नवीन चविष्ट बनवता यावं यासाठी ही रेसिपी नक्की करून बघा. चला तर मग पाहूयात ही बिर्याणी कशी तयार करायची ते. सगळ्यात आधी मी फ्रीजमध्ये ठेवलेला कालचा चिकन रस्सा बाहेर काढून ठेवला. रस्सा आधीच तयार असल्यामुळे आजची बिर्याणी बनवणं खूप सोपं आणि झटपट होणार आहे. आता 2 वाट्या तांदूळ घेतले मी, स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते थोड्या वेळ बाजूला ठेवून दिलेत. आता बिर्याणी बनवायला सुरुवात करूयात. मी बिर्याणी कुकरमध्ये बनवणार आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची चिरून घेतली आहे. बाहेर काढून ठेवलेला बिर्याणीचा रस्सा थोडा मी गरम करायला ठेवलेला आहे. आता बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी कुकरमध्ये तेल टाकून मी जिरे टाकलेलं आहे आणि आपण त्यात जो कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो परतायला टाकलेला आहे. कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून सगळं छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये घातली आहे थोडीशी हळद, त्यानंतर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता येतो या रेसिपीमधला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट, आपला कालचा चिकन रस्सा. आता हा तयार चिकन रस्सा कुकरमध्ये घालते आहे. रस्स्यामध्ये आधीच चिकन आणि सगळे मसाले असल्यामुळे बिर्याणीला वेगळी चव आणण्यासाठी फार काही करण्याची गरज लागत नाही. आता मसाला आणि रस्सा सगळं एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घेऊयात. आणि आपण धुवून बाजूला ठेवलेले तांदूळ त्यात घालणार आहोत. तांदूळ रस्स्यामध्ये अलगद सोडून द्यायचं आहे आणि आता सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे रस्सा आणि मसाल्याची चव तांदळाला छान लागेल. आणि आता ही बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने करायला तयार आहे. वरून छान बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर घालूयात. कोथिंबीरीमुळे बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो. आणि बघा किती सुंदर रंग आला आहे. आत्तापासूनच याचा सुगंध एकदम मस्त येतोय. झाकण लावून 3 शिट्ट्यांमध्ये बिर्याणी करून घेऊयात. आता कुकरचं प्रेशर पूर्णपणे निघाल्यावरच झाकण उघडूयात आणि पाहूयात बिर्याणी कशी तयार झाली आहे. वा, काय सुंदर बिर्याणी तयार झाली आहे. तांदूळ मस्त फुलला आहे आणि चिकन रस्स्यामुळे बिर्याणीला खूप छान रंग आणि फ्लेवर आला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालचा उरलेला चिकन रस्सा आज एका नवीन आणि डिलिशियस बिर्याणीमध्ये कन्वर्ट झाला आहे. म्हणजे लेफ्ट ओव्हर फूडचा असा छान उपयोग पण करता येतो. आता बिर्याणी सर्व करूयात. गरमागरम चिकन रस्सा बिर्याणीसोबत मी दिला आहे कांदा आणि लिंबू. थोडी लिंबू पिळले की बिर्याणीची चव अजून छान लागते. बघा किती मस्त दिसतोय ही गरमागरम बिर्याणी. तर मंडळी, कालचा चिकन रस्सा उरला असेल तर तो फेकून देण्यापेक्षा अशी झटपट आणि चविष्ट बिर्याणी नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच घरगुती रेसिपीज, फॅमिली मुमेंट्स आणि नवीन नवीन व्हिडिओजसाठी आई आणि रोनितला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय आणि हॅपी कुकिंग.